नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी उन्हाळ्यामध्ये गवार या पिकाची लागवड करतात। तर गवार या पिकाची लागवड करत असताना भरपूर असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मॅडम आम्हाला व्यवस्थित शेड्यूल सांगा की त्यासाठी नेमकी बेस्ट व्हरायटी कोणती वापरली पाहिजे। त्याचबरोबर लागवड करत असताना रोपांमधलं अंतर किती असलं पाहिजे, सरीमधलं अंतर किती असलं पाहिजे, त्याचबरोबर खतांचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ही सर्व सविस्तर माहिती सांगा, म्हणजेच शेड्यूल सांगा पिकाचं। तर तेच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून यापुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। त्याचबरोबर गवार पीक असेल किंवा इतर पिकांचं शेड्यूल तुम्हाला आपल्या चॅनलवरती असंच बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। तर चला आपण मेन टॉपिकला सुरुवात करूयात। तर त्या अगोदर तुम्ही माझा घरचा प्लॉट बघू शकता, तिथपर्यंत पूर्ण प्लॉट आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही हा प्लॉट बघू शकता की आपण ही जी गवार आहे ना, ही सरीवरती लावलेली आहे। त्याचबरोबर ड्रिपचाही वापर आपण या ठिकाणी केलेला आहे। तर आता आपण जाणून घेऊयात की गवार हे जे पीक आहे ना, कोणत्या पद्धतीच्या जमिनीमध्ये, कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगलं येतं। तर प्रामुख्याने आपण विचार केला ना, तर मध्यम जमीन असेल, हलकी जमीन असेल किंवा भारी जमीन असेल, तर तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये गवार हे पीक अति उत्तम येतं। यानंतरचा शेतकऱ्यांना पडणारा दुसरा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की गवार हे जे पीक आहे ते लावत असताना नेमकी सरीमध्ये अंतर किती असलं पाहिजे, त्याचबरोबर दोन रोपांमधलं अंतर किती असलं पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता आपण मका या पिकासाठी जसं सरी करतो ना, तर त्याच पद्धतीने आपल्याला 2 फुटाची सरी गवार या पिकासाठीही काढायची आहे। तर 2 फुटाचं अंतर घेऊन तुम्हाला सरी काढायची आहे आणि रोपांची लागवड करताना तुम्हाला 1 ते 6 फूट दोन रोपांमधलं अंतर तुम्हाला ठेवायचं आहे। तर हे झालं की अंतर किती ठेवायचं। आता यानंतरची मुख्य तिसरी गोष्ट म्हणजे की गवार या पिकाच्या व्हरायटी कोणत्या आहेत नेमकी, की ज्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं। तर शेतकरी बांधवांनो, व्हरायटी जर आपण बघितल्या तर कलश सीडची 9व्या, तर ही तुम्ही घेऊ शकता। ही झाली पहिली व्हरायटी। यानंतरची शेतकरी बांधवांनो, दुसरी व्हरायटी म्हणजे नामधारी सीड्स या कंपनीची 662 ही व्हरायटी। तर ही व्हरायटी एकदम छान आहे, यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न हे मिळतं। यानंतर तिसरी व्हरायटी म्हणजे VNR मानसी। तर ही व्हरायटी एकदम छान आहे। ही झाली तिसरी व्हरायटी। यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथी व्हरायटी म्हणजे नीलम 51। तर ही व्हरायटी सगळ्या शेतकऱ्यांना जवळपास माहिती आहे, कारण हिचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं। तर ही झाली चौथी व्हरायटी। आणि पाचवी व्हरायटी म्हणजे स्टार 610। तर अशा पद्धतीच्या काही व्हरायटी आहेत, यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, मी आता तुम्हाला व्हरायटी सांगितलेल्या आहेत की कोणत्या बेस्ट व्हरायटी आहे, सिलेक्टिव्हच व्हरायटी मी तुम्हाला सांगितलेले आहेत। आता यानंतर आपण जाणून घेऊयात की आपल्याला नेमकं खत व्यवस्थापन कसं करायचं आहे आपल्या गवार या पिकासाठी। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता मी एकरचं प्रमाण सांगत आहे। तर 1 एकरसाठी तुम्ही MOP असेल किंवा DAP असेल, त्याची 1 एकरसाठी 1 बॅग टाकायची आहे। किंवा हे जर तुम्हाला वेळेला नाही उपलब्ध झालं तर तुम्ही NPK फॉर्ममधले म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या फॉर्ममध्ये तुम्ही वेगवेगळे कोणतेही खतं टाकू शकता। समजा 10-26-26 असेल, 19-19-19 असेल, त्याचबरोबर इतर खतं असतील NPK फॉर्ममधले, तर ते तुम्ही कोणतेही टाकू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही जर गवार या पिकाची लागवड केली तर नक्कीच फायदा होणार आहे। आणि गवार या पिकाला नेहमी बाजारभाव असतात, आणि उन्हाळ्यामध्ये तर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला बाजारभाव हे
मिळतातच. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी आधी व्हिडिओ टाकला होता की नेमकी उन्हाळ्यामध्ये आपण कोणते पिकं लावले पाहिजेत. तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला शेड्यूल सांगा, व्हरायटी सांगा. तर म्हटलं चला एक सविस्तर व्हिडिओज बनवूयात गवार या पिकासाठी, कारण भरपूर शेतकऱ्यांनी आता उन्हाळ्यामध्ये गवार या पिकाची लागवड केलेली आहे किंवा भरपूर शेतकऱ्यांना आता लागवड करायचीही आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आता या व्यतिरिक्तही जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील.